77वा भारतीय प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। नाशिकमध्ये देखील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पोलीस परेड मैदान या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आलं। या निमित्त महाजन यांनी संचालनाची पाहणी केली। सहाय्यक पोलीस अधीक्षक अद्विता शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलानं संचालन केलं। मंत्री महाजन यांच्या हस्ते विविध पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले। नाशिक त्र्यंबकेश्वरला होणाऱ्या कुंभमेळ्यानिमित्त केंद्र सरकार, राज्य शासन आणि प्राधिकरणाच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांची विकास कामं मंजूर आहेत। नाशिक जिल्हा प्रगतीच्या नव्या पर्वामध्ये पदार्पण करत असून कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या माध्यमामधून कुंभमेळ्यासह भव्य विकास कामं गतीनं सुरू झाली आहेत, असं जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं। या कार्यक्रमाप्रसंगी आमदार सीमा हिरे, मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य एस चोक्कलिंगम, विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, मुख्य वनसंरक्षक जी मल्लिकार्जुन, कुंभमेळा विकास प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल विलास सोनवणे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देवीदास नांदगावकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक।